एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा कोणता व्लॉग नाही आहे, आजचा मेकअप ट्युटोरियल असणार आहे. तुम्ही मला सगळ्यांनी बऱ्याचदा सांगितलं आहे मेकअप कसा करते दाखव, मेकअप कसा करते ते दाखव. तर मी आज तुमच्यासोबत माझा जो पण मी मेकअप करते तो शेअर करणार आहे. त्यामध्ये एक थोडासा वेगळेपण मी घेतलं आहे की जे पण मी प्रोडक्ट्स वापरणार आहे ते 120 रुपयाच्या खाली, म्हणजे अंडर 120 सगळे प्रोडक्ट्स आहेत. 120च्या वरती कोणतंही प्रोडक्ट मी यूज नाही केलेलं आहे. तर हे थोडंसं मी त्यामध्ये वेगळं केलेलं आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे. सेकंड, मी कधीही मेकअप करत नाही, मी ओकेजनली मेकअप करते. हे तुम्हाला खूप वेळा सांगून झालं आहे. तरीही तुम्ही बोलला की तू जे पण किंवा ओकेजन असतं त्यावेळी तू जो पण मेकअप करते तो आम्हाला दाखव. तर मी तोच तुम्हाला मेकअप दाखवणार आहे. हा जो पण मेकअप करते तो माझ्यासाठी माझ्यापुरता तोडका मोडका असा असतो, पण छान दिसतं. सो हे तुम्हाला सगळ्यांना सांगून झालेलं आहे, तरी मी आणखी एकदा रिपीट करते. आणि तर चला आपण सुरुवात करूया. सो मी सुरुवातीला जेव्हा आपण मेकअप करायला स्टार्ट करते तर सुरुवातीला मॉइश्चरायझर लावते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी इपेजन मॉइश्चरायझर यूज करते, बट त्याची प्राईस 160 आहे, तुम्हाला दिसत असेल 160 प्राईस आहे. सो मी हे नाही यूज करू शकत कारण मला अंडर 120 जे प्रोडक्ट्स आहेत ते यूज करायचे आहेत. तर मला हे ओयो किटमध्ये हे मॉइश्चरायझर मिळालेलं आहे मदरलँडचं, तर ते मी यूज करते. याची मी प्राईस बघितली, या छोट्या ह्याची प्राईस 60 रुपीज आहे. सो मी ते मॉइश्चरायझर जे आहे ते आता यूज करते. मॉइश्चरायझर पहिल्यांदा लावून घेतल्यामुळे खरं तर तुम्ही क्लिन्झिंग मिल्कनी क्लीन पण केलं पाहिजे, टोनिंग पण करून घेतलं पाहिजे, जेणेकरून तुमचे जे पोअर्स आहेत ते बंद होतील. बट मी ऑलरेडी केलेलं आहे आणि तुम्हाला मी इकडे आता नाही दाखवते. सो तुम्ही ते करून घ्या. अगदीच नाही केलं तरी काही इश्यू नाही आहे. मॉइश्चरायझर लावायचं जे मी सगळीकडे लावते. मी कोणताही ब्रश वगैरे काही वापरत नाही, फक्त मी फाउंडेशनसाठी स्पॉन्ज वापरते. मी जास्त मेकअप करतच नाही, त्यामुळे माझ्याकडे वस्तू मेकअपच्या फार कमी आहेत. खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे, म्हणजे मला असं वाटतं की आता एपिजन नंतर हे सुरू करा. खूप सुंदर, खूप छान. मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. त्यानंतर मी लावणार आहे प्रायमर. खूप प्रायमर मिळतात मार्केटमध्ये, तुम्ही चेक करू शकता, पण मी नेहमी हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल ॲज अ प्रायमर यूज करते. आणि हे मला आय गेस मिळालं 45 रुपीजला आणि खूप छान आहे. हेही छान बेस तयार होतो. बऱ्याचदा मी हे प्रायमर म्हणून यूज करते, किंवा मी जे मी स्वतः घरी सिरम बनवते, फेस सिरम, ते मी यूज करते. सो तुम्ही तेही यूज करू शकता. तुम्हाला जर हवं असेल कसं सिरम बनवायचं तर मी इकडे आय बटनला वरती दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. ते सिरम तुम्ही 2 दिवस यूज करू शकता फ्रीजमध्ये ठेवून, 2 दिवसापेक्षा जास्त नाही. तुम्ही ते चेक करू शकता, आहे त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. प्रायमर छान लावून घ्यायचं आहे. तुम्ही बाजारातलं दुसरं कोणतंही प्रायमर यूज करू शकता. केस माझे सो माझं प्रायमर लावून झालेलं आहे. 1-2 मिनिट वेट करायचं आहे, कारण ते थोडंसं सेट व्हायला वेळ जातो. सो 2 मिनिट वेट करायचं आहे आपल्याला. सो आता प्रायमर पण छान सेट झालेलं आहे. आणखी एक गोष्ट की जेव्हा तुम्ही मेकअप करता त्यावेळी तो तुमच्या गळ्याला आणि कानाला पण लावायचं आहे. मी माझ्या गळ्याला नाही लावू शकत बिकॉज ऑफ माय स्कार, आय कांट अप्लाय. बट तुम्ही तुमच्या गळ्यावरती जो पण मेकअप आहे तो अप्लाय करा, नाहीतर ते अनइवन दिसेल. इकडचं वेगळं दिसेल, इकडचं वेगळं दिसेल. कान तर अगदी सांभाळले पाहिजेत, कारण कान परत फार विचित्र दिसतात. यानंतर प्रायमर लावून झाल्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावर लावते फाउंडेशन. पण फाउंडेशन थोडंसं महाग आहे माझ्याकडं जे आहे ते लॅक्मेचं. सो मी आता हे 9 to 5 लॅक्मेचं CC क्रीम आहे, फाउंडेशन बेसच असतो याचा, तर हे लावणार आहे. आणि CC क्रीमनी पण मेकअप खूप छान होतो. तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. खूप छान आहे, छोटंसंच आहे, 99ला आहे आणि भरपूर दिवस चालतं. जास्त आपण असं यूज करावं नाही लागत. सो मी ॲज अ फाउंडेशन CC क्रीम लावणार आहे, किंवा फाउंडेशनच्या जागी आपण म्हणू शकतो मी CC क्रीम लावणार आहे.
माझ्याकडे मिरर आता समोर नाही आहे ना, सो थोडंसं सगळे पार्ट कवर करून घ्यायचे आणि हात असा कानाला लावायचा, जास्त वेगळं काही करायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर तुम्ही हे हाताने पण छान, 1 सेकंड, आय डोंट नो माझा स्पॉन्ज कुठे गेला. हां, हाताने पण छान तुम्ही ब्लेंड करू शकता, ब्लेंडरनी ब्लेंड करू शकता, हाताने पण होतं हे, किंवा स्पॉन्जनी करू शकता. मी स्पॉन्जनी करते. स्पॉन्ज मी थोडासा वेट करून घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही फाउंडेशन असं लावाल त्यावेळेला असं टॅप करा, कारण जर तुम्ही ते ओढाल तर ते अनइव्हन होतं आणि मग खाली यायची शक्यता असते. असं जर ओढलं तर ते खाली यायची शक्यता असते आणि इथं जे लावलेलं असतं ते पण मग ते निघून जातं. सो असं टॅप करा. ते थोडंसं वेळ लागेल पण होऊन जाईल. आणि मला मिरर नाही आहे तर थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. तुमचे सगळे जे पण पोर्शन आहे तो कवर झाला पाहिजे. अक्कीला झोपली आहे, ती उठायच्या मला सगळं आवरून घ्यायचं आहे. कानाला असं लावून ओढलं तरी चालेल. आय गेस मला इथं व्यवस्थित दिसत नाही आहे. व्यवस्थित फाउंडेशन लागलेलं आहे. मी एकदा मिररमध्ये पण चेक करते. तर आपला फाउंडेशन जे आहे ते छान लावून झालेलं आहे. हे CC क्रीम आहे, सो थोडंसं कवरेज जे आहे ते कमी देतं. तुम्हाला हाय कवरेज हवं असेल तर तुम्हाला फाउंडेशनच यूज केलं पाहिजे. मग लॅक्मेची ती लिक्विडवाली छोटी बॉटल अंडर 120 येते, तर तुम्ही ती यूज करू शकता. याचं कवरेज थोडंसं कमी आहे. मी नेहमी लाईट मेकअप करते, सो माझ्यासाठी काही या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट यानंतर मी लावणार आहे ओलिव्हियाचं कन्सिलर. ही स्टिक खूप छान आहे, याने हाय कवरेज मिळतो. छान स्टिक आहे. तर हे आपल्याला अप्लाय करायचं आहे आपल्या डार्क सर्कलच्या इथे, फोरहेडवर, नोज, अप्पर लिप, इकडे सगळीकडे आपल्याला जिथे जिथे काळपट डाग दिसतात तिकडे तुम्ही अप्लाय करू शकता. मध्ये डार्क सर्कल जास्त आहेत. अगदी सगळीकडे नाही करायचं आहे, नाहीतर मग ते जास्त ब्राईट दिसायला लागतं. आणि ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही ब्लेंडरनी ब्लेंड करू शकता, स्पॉन्जनी करू शकता. हे जे आहे थोडंसं कन्सिलर जे आहे ते थोडंसं ठीक आहे, सो हाताने व्हायला थोडंसं दमवतं. तुम्ही ब्लेंडर किंवा स्पॉन्जेस वापरा यासाठी. थोडासा इथं पॅच दिसतोय, तो पॅच नाही दिसला पाहिजे, तर त्याला तुम्ही आणखी छान ब्लेंड करा. थोडंसं जास्त लागल्यामुळे पॅच दिसायला लागला. तेच कानावर असं फिरवायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गळ्यावर पण अप्लाय करायच्यात, जेणेकरून ते अनइव्हन नाही दिसणार. सो कन्सिलर लावून झालेलं आहे. आणि जे आपण इकडे तिकडे लावतो ते असं जे इथे लावलेलं असतं ते ब्लेंड करून तोच स्पॉन्ज किंवा ब्लेंडर आपल्याला सगळीकडे फिरवायचं आहे, त्याचं थोडंसं इफेक्ट येईल सगळीकडे. मी ज्या पण सगळ्या वस्तू वापरल्यात, जे पण प्रोडक्ट्स वापरलेत ते अंडर 100चे आहेत, बट ही 120ची आहे. सो मला 120 असं सांगावं लागतं आहे, नाहीतर मी सगळ्या वस्तू अंडर 100च्या वापरलेल्या आहेत. आणि मी इतका मेकअप करत नाही की मी जाऊन नवीन घेऊन येऊ अंडर 100 रुपीजपर्यंत, कारण हेच संपणार नाही आहे.
बट लागतं म्हणून ठेवावं लागतं, कधी ना कधी उपयोगाला येतं. सो कन्सिलर लावून झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे माझ्या आईजकडे. आईजच्या आधी एक गोष्ट राहिली की हा मेकअप जो झालेला आहे तो मेकअप सेट व्हायसाठी आपल्याला कॉम्पॅक्टची जर गरज असते तर मी ADSचं कॉम्पॅक्ट वापरते आणि जो पण माझा मेकअप आहे तो सेट करून घेते. ते पण असंच लावा टॅप करत, जेणेकरून ते लागेल सगळीकडे. माझे डार्क सर्कल खूपच आहेत. आधी इतकं लागायचं ना मला डार्क सर्कल, काय बोलतात त्याला, मिटवायसाठी. आता खूप लागतं. आणि CC क्रीमनी थोडासा ग्लॉसी लुक येतो. CC क्रीम थोडंसं ग्लॉसी आहे. लॅक्मेचं तरी जे मी यूज करते. गळ्याला बिलकुल विसरू नका. मी नाही लावत आहे म्हणजे मी बिलकुल विसरू नका. सो मेकअप बऱ्यापैकी सेट झाला असं मला वाटतंय. मी असाच करते. तर बऱ्यापैकी सेट झाला असं मला वाटतं. तर आता आईजकडे जाऊया. अँड इफ यू थिंक कॉम्पॅक्ट लावल्यानंतर की कुठेतरी अनइवन दिसतं तर थोडंसं हलकासा हात तुम्ही असं त्याच्यावरून फिरवू शकता. काही वेळेला ब्लेंडरनी किंवा स्पॉन्जनी होत नाही तर तुम्ही हलकासा हात आपला फिरवू शकता आणि ते होऊन जातं. माझे डोळे फार सुजलेत. काल किरा झोपलेली त्यामुळे मला झोप मिळाली भरपूर. हां, देन मी आता यूज करणार आहे आय शॅडो जे आहे ते माझ्याकडे थोडंसं कॉस्टली आहे. सो ही लिप लायनर आहे हे. तर ते मी अंडर 120साठी हे लिप लायनर मी ॲज अ आय शॅडो यूज करणार आहे. तर मी ते यूज करते आता. ते थोडंसं परफेक्ट व्हायची गरज नाही. आपण हाताने परत त्याला परफेक्ट करणारच आहोत. नो, मला दिसत नाही. मला मिररच घ्यावा लागेल एक मिनिट. आय शॅडो लागायला खूप इझी असतं बट हे मी अंडर 120मुळं मी लिप लायनर जे ते यूज करते ॲज अ आय शॅडो. सो थोडंसं टफ जाते. माझा मेकअप हा असाच असतो, इतका हलका असतो. तुम्हाला हवा असेल तुम्ही डार्क करू शकता. मी माझा मेकअप तुम्हाला दाखवते. दॅट्स इट. खूप दिवसापासून होतं मेकअप लुक. फायनली होतोय. अकिरा झोपली आहे ते पण म्हणून. कारण ब्लॉग बनवणं जी असतं तिला घेऊन मेकअप वगैरे अशासाठी थोडं कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. सो जे आय शॅडो आहेत तुम्हाला दिसत असतील ते लावून झालेलं आहे. अंडर 120 करते. सो असं इकडे वरती मला काही लावता नाही भेटते. तरी पण ॲज अ हायलायटर माझ्याकडे एक लिपस्टिक आहे ती मी यूज करू शकते. गिव्ह मी सम टाइम.
ही लिपस्टिक ॲज अ हायलायटर मी यूज करू शकते. ही हाताला ती 100 रुपीजची स्ट्रीट वेअरची लिपस्टिक आहे, 100 रुपीजची. तर मी इथे त्याला थोडंसं हायलायटिंग करते ज्याच्यामुळे ते डार्क दिसेल. हे मी काही ठरवलं नव्हतं, जस्ट मला आता आठवलं, सो मी करते. आणि जेव्हा तुम्ही फक्त आय मेकअप करत असाल त्यावेळी मात्र तुम्हाला प्रायमर वगैरे, आय शॅडो प्रायमर वगैरे लावायची गरज असते, अगदीच तुम्ही प्रोफेशनल करत असाल तर. अदरवाईज काही गरज नाही. आणि हात जो हात आहे अगदी थोडंसं राहिलेलं, तो तुम्ही खाली असं फिरवू शकता. देन मी लावणार आहे आता काजळ. हिमालयाचं जे 45 रुपीजमध्ये मिळतं. याचा स्ट्रोकचा थोडा प्रॉब्लेम आहे, बट काही साईड इफेक्ट नाही, सो मी यूज करते. मी आय लायनर लावत नाही कारण माझे हात खूप जास्त शेक होतात. अभिषेकच मला नेहमी आय लायनर लावून देतो, सो मी आय लायनर बिलकुल नाही लावणार कारण माझे हात भरपूर जास्त शेक होतात. मी आत्ता पण इकडे नाही लावू शकत. त्यानंतर राहिली एक गोष्ट, ब्लश. तर मी ही लिपस्टिक ॲज अ ब्लश यूज करणार आहे. ते हातावर घ्यायचं आहे. कोणतंही ब्लश लावताना ते पहिल्यांदा तुम्ही हातावर घेऊन असं कराल तर ते विचित्र नाही दिसणार. एवढाच पोर्शन लावायचं. जर तुम्ही खाली आला तर ते जोकर सारखं दिसतं. आणि इथं वरती ओढायचं. ते छान दिसेल वरती ओढल्यामुळे. त्याच्यावर थोडासा स्पॉन्ज फिरवायचा आहे. चेक. आय डोंट नो कॅमेरामध्ये कसं दिसतंय ते, बट इकडे तर ते छान दिसतंय. वन मोर थिंग, जर तुम्हाला हायलायटिंग करायचं असेल तर तुम्ही हायलायटर यूज करू शकता, बट मी कधीही दुसरं कोणतं हायलायटर वापरत नाही. मी नेहमी वॅसलीन वापरते. हे मला वाटतं 20 रुपयाचंच असेल, तर मी कधीच नाही हायलायटर वापरत. तर वॅसलीन लावायचं आहे जेणेकरून ते छान ग्लॉसी ग्लॉसी दिसायला लागेल. तुम्ही उन्हात जाल तसं तर ते खूप छान दिसतं. हायलाइट व्यवस्थित होतं. माझा जो हा मेकअप आहे ना तो खूप कमी असतो. म्हणजे अशा ह्याच्यासाठी असतो की ज्यांच्याकडे काही साहित्यच नाही आहे, त्यासाठी तुम्ही हा मेकअप मस्त आहे, अगदी काम चलाव. थोडंसं त्यानंतर पफ फिरवा. नुसताच फिरवा कारण ऑलरेडी त्याच्यावर खूप काही काय असतं. सो नुसताच पफ फिरवा, ते हायलाईट होत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिपस्टिक, जी मी स्ट्रीट वेअरची रेड कलरची ही 100 रुपीजमध्ये ती लावणार आहे. बाकीच्या कुठल्या अंडर 100 नाही आहेत, सो मी लावते. हो, अनिवन झालं. ग्लॉसीचा तो एक फायदा असतो, आपण पुसू शकतो लगेच. मॅटचा खूप प्रॉब्लेम होतो. सो
दिस इज माय अंडर 120 मेकअप लुक, जो मी कधीही कार्यक्रमाच्या वेळी वगैरे करते. सो हा आहे माझा मेकअप लुक, जो मी माझ्या स्वतःसाठी करते. कमीच आहे, हेच नाही आहे, असंच नाही आहे, बिलकुल नाही. कारण हे जे आहे माझ्यासाठी परफेक्ट आहे. मी सुरुवातीपासून हेच सांगते की मी जो करते तो मी दाखवते आहे. मला मेकअप येत नाही, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे. सो मला जो येतो, मी माझ्या स्वतःसाठी जो करते तो हा आहे. मला असा भडक भडक लाल भडक बिलकुल नाही आवडत. मला अगदी असं छान सॉफ्ट इतकंच आवडतं आणि तोच मी तुम्हाला करून दाखवला आहे. सो हे कमी होतं, ते कमी होतं असा विचार करू नका. जे मी करते तेच केलेलं आहे, याच्यापेक्षा वेगळं मी काही करत नाही. मुळात मी मेकअप करतच नाही. आता जाऊन फटाफट मी धुणार आहे. आणि चला, आय होप तुम्हाला आवडला असेल. माझा मेकअप असा आहे ना की ज्याच्यामध्ये तुम्ही खर्च करायला लागत नाही, ज्याच्यामध्ये तुमचा जास्त टाईम जात नाही. ज्यांच्याकडे काही वस्तू नाही आहेत ते सुद्धा हे असा मेकअप करू शकतात. लिप लायनर ॲज अ आय शॅडो वापरले, लिपस्टिक ॲज अ हायलायटर यूज केलं आहे. तुम्ही ॲज अ ब्लश लिप लायनर ते यूज करू शकता. कन्सिलर, फाउंडेशन किंवा CC क्रीम ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला आणाव्या लागतील. सो हा होता माझा मेकअप लुक अंडर 120 रुपीज. सो आता वेळ झाली आहे टाटा बाय करायची, आणि तर मी आता टाटा बाय करते. सो बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.